सांगा. चिरलेली भेंडी, बेसन पीठ, गरम मसाला, जिरे पावडर, आमचूर पावडर, चाट मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं होतं. रेडी? रेडी. काय करायचं पहिल्यांदा? बरं, आता आपण तेल तापायला तसा वेळ लागतो कारण हे तयार व्हायला वेळ नाही लागणार, त्यामुळे आधी पहिल्यांदा गॅस आपण पेटवलाय. बरं. तेल गरम होण्याकरता मला आता एक बोल लागेल. हो. त्याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा भेंडी घेतली. बरं. त्यानंतर आता त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत. बरं. अंगाबरोबर टाकायचं नाही, आता काय होतं ते फार पातळ झालं ना की मग ते कुरकुरीत होत नाही, क्रिस्पीनेस त्याचा. अंगाबरोबर म्हणजे मी तुम्हाला सांगतो की त्यात भेंडी अशी छान बुडून निघेल एवढंच. आता काय घालतोय? हा, आपण गरम मसाला घालतोय. बरं. ही जिरे पावडर घातली आपण. बरं. पुढे आता आपल्याला हळद घालायची थोडी. बरं. त्यानंतर तिखट, कोणाला कसं कितपत प्रमाणात तिखट आवडतं. ओके, मला आई बरोबर टाकते. चमचमीत. करेक्ट, तिला माहिती आहे. आणि मीठ. ते चवीपुरतं जे तुला पहिल्यांदा शिकलं. बरं, तळणाऱ्या पदार्थाला जनरली थोडंसं 2 पैसे मीठ जास्त टाकतात कारण तळल्यानंतर त्याचा खारटपणा कमी होतो असं माझी आई म्हणायची, त्यामुळे थोडंसं मीठ जास्त. आणि आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचंय. मग हे मिक्स करता करता मी तोपर्यंत अभिजितची गप्पा मारतो. मला सांग, आता तू नीरज नावाचं पात्र प्ले करतोय या मालिकेमध्ये, तुझ्या बरोबर अनेक सिनियर कलाकार पण आहेत. आतापर्यंतच्या या प्रोसिजरमध्ये काय असं शिकायला मिळालं किंवा कुठली अशी एखादी किस्सा गंमत आम्हाला सांगते? शिकायला तर दिवसेंदिवस मिळतं, प्रत्येक सीन बाय सीन खूप शिकायला मिळतं. असं बरेच किस्से होतात, पण एक गोष्ट अशी आहे की प्रत्येकाची कॉमेडी करण्याची स्टाईल वेगळी. बरोबर. म्हणजे पोकर फेस ठेवून कॉमेडी करतात असित दादा फॉर दॅट मॅटर, की पोकर फेस ठेवून कॉमेडी करणार, की कळणारच नाही माणूस कॉमेडी असं काय करतोय. बरोबर. त्यामुळे त्यांचं एक वेगळी कॉमेडीची पद्धत आहे, आनंद दादाची एक वेगळी कॉमेडीची पद्धत आहे, किंवा मग संजय दादांची एक वेगळी कॉमेडीची पद्धत आहे. बेसिकली काय, आपण कॉमेडी सिरियल करतोय हे आम्ही डोक्यात न ठेवता आम्ही करतो. बरोबर. आता काय पुढे? आता आपण ते फ्राय करूया. डीप फ्राय करून घ्यायचं. वा. डीप फ्राय व्हायला किती वेळ लागेल याला? साधारण त्याचा रंग, म्हणजे पारंपरिक पद्धतीनं त्याचा रंग बदलला की ते काढायचं. हा, म्हणजे असं आधुनिक अगदी 2 मिनिटं 3 मिनिटं असं नाही, रंग बदलला की काढून घ्यायचं. बरोबर. रंग बदललाय. हो, रंग बदलला. आपण काढून घेऊयात. हो. वा, गरम गरम कुरकुरी भेंडी तयार आहे. फॅन्टास्टिक. आता हे खाऊ शकतो आपण गार झालं नाही का? त्याच्यावर आपण चवी करता थोडंसं आमचूर पावडर आणि थोडा चाट मसाला. क्या बात आहे. वा, अशा पद्धतीने कुरकुरी भेंडी तयार झालेली आहे. पण एवढीच नाही, अजून कढईत अर्धी आहे, कारण मी आज खायला खूप जण. तुम्हाला खायचंय ना, पटकन पाहून घ्या. ठीक आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.